नमस्कार. देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी हर्षद मुदगे याची आत्ताच काही दिवसापूर्वी आर्मी टेक्निकलपदी निवड झाली कोल्हापूर बिहारला. तर त्यांना आज आपल्या संकुलाला भेट दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण जाणून घ्यायचं आहे की कसा संघर्ष केला, कसा त्याने त्याग केला होता, कसा अभ्यास केला होता आणि त्याला झालेले फायदे हे त्याच्यावरून आपण जाणून घ्यायचं. आणि हर्षद नमस्कार. तुझं नमस्कार सर. आता तुझं सिलेक्शनला नाव आलं काय वाटलं तुला आज? म्हणजे आनंद कसा वाटला किंवा आनंद शब्दात आपण भरती झाल्यानंतर आनंद शब्दात सांगता येत नाही. बरोबर बरोबर. पण जे 11वी 12वी मध्ये जे असतात ना, म्हणजे 10वीला मार्क कमी होते, मग 12वीला सायन्स भेटत नाही. बरोबर बरोबर. पण हे आपल्या अकॅडमीत चान्स मिळाला, सेकंड चान्स मिळाला. बरोबर बरोबर. त्या सेकंड चान्समुळे मला आता ते टेक्निकलला भरती देता आली. तू आता 11वीला ज्यावेळी आपल्याकडे आला होतास त्यावेळी तुझी मला वाटतं टक्केवारी तुला 10वीला किती होती? 10वीच्या टक्केवारी असे बेसिक होते, म्हणजे 60-65च्या ह्याच्यात होते. पण तुझं सायन्स करायचे तुझ्या डोक्यात होतं. तू जरा विधान मनस्थित होतं, म्हणजे कन्फ्यूज होतास नको. पण तू सायन्स केल्यामुळे तुला आता फायदा चांगला झाला असं की बाबा तू त्या 11-12 सायन्स केलंस. सायन्स केल्यामुळे तुला टक्केवारी चांगली 12वी मिळाली. त्या टक्केवारी जोरावर तू टेक्निकलला फॉर्म भरलास आता आणि भरती पण झालास. तो आता तुला त्याचा खरंच फायदा झाला का? म्हणजे काय वाटतंय त्याच्यामुळं? म्हणजे 11वी 12वी मी इथे केली, त्यामुळे मला टेक्निकल साठी एक्झाम म्हणजे मी क्वालिफाय झालो. बरोबर बरोबर. बाहेर कुठे दिले असते म्हणजे मला चान्स भेटला नसता सायन्स करायचा, कारण की एवढ्या कमी मार्क्स मध्ये कुठे सायन्सला भेटत नाही. तुमचा क्रायटेरिया जो आहे टेक्निकलला, तुम्हाला प्रति विषयात 40च्या वरती मार्क लागतात. टक्केवारी 12वीला ऑल टक्केवारी 50च्या वरती पाहिजे तर तुम्ही टेक्निकल फॉर्म भरू शकताय. बरोबर. मग याच्यामुळे तुम्हाला फायदा चांगला होते. आता तुमची आपण 11-12वीमध्ये तयारी करून घेतली, तुमची कॉलेजबरोबर आपण आर्मी नेव्ही एअरफोर्स तयारी करून घेतली, त्याचा तुम्हाला चांगला फायदा झाला. आणि आता जे तो ह्या बिहारला आता भरतीला गेला होतास, तर ह्या बिहारला टेक्निकलसाठी मुलं जास्त कुठली पात्र होती किंवा कुठली मुलं होती? ते आपल्या कॉलेजची मुलं होती काय जास्त? म्हणजे माझ्या बॅचचे दोघं तिघे माझ्यापेक्षा लहान होते. त्यांनी मला इथे पोस्टर मध्ये पाहिलेले 12वीच्या माहित नव्हते. ते असे कमीत कमी मला 15 ते 16 भेटले. बरोबर. म्हणजे ग्राउंड साठी 16 भेटले. म्हणजे काही मेडिकल मध्ये फेल झाले, पण कमीत कमी 12 लोक, म्हणजे 12 जे मित्र होते ते मला शेवटच्या फायनल लिस्ट मध्ये डॉक्युमेंट साठी मला कोल्हापूरमध्ये भेटले टेक्निकल मध्ये. आता आपली विद्यार्थी जे होते आपल्या कॉलेजचे विद्यार्थी, म्हणजे सिलेक्शन यादीमध्ये 15-16 मुलं आपली होती शेवटपर्यंत. म्हणजे याचा मुलांना खरंच फायदा होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, टक्केवारीमुळे कॉम्पिटिशन फार कमी राहते. बरोबर. सिलेक्शन चांगलं होतं मुलांचं. आणि आता आपले जी मुलं आहेत, जे मुलांना 12 टक्केवारी चांगले असल्यामुळे त्यांना ट्रेड टेक्निकल चांगले मिळालेत ना काहीतरी? टेक्निकलचे ट्रेड म्हणजे 12वीच्या ह्याच्यावरती पण भेटलेत. आणि 12वी मध्ये जे शिकवले ते शिकवतात का नाही, तेच एक्झाम मध्ये. बरोबर. त्यामुळे जे ट्रेड आज दिलेले चांगले ट्रेड. मला तुला कुठला ट्रेड? मला EME म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर असा ट्रेड भेटला. बरोबर. म्हणजे अक्षरशः तुमचं खरं की म्हणजे तुम्ही आता 12नंतर बाहेर इंजिनिअरिंग करणार होता, तेच तुम्हाला आता नोकरी करत इंजिनिअरिंग करायचं आणि पगार सुद्धा मिळणार आहे आणि केंद्र शासनाने तुम्हाला नोकरी मिळालेली आहे. आणि आता तू भरती झालास, आता आज जाशील तू अशीच नक्की आणि प्रगती करत राहा. म्हणजे तुला आज पुढं चांगला स्कोप पण असणार आहे 12 सायन्समुळं. आणि आता तू जे आता चांगली तयारी केलीस, तुझं सिलेक्शन झालं, संघर्ष केलास, खरंच येस तुझ्या आईवडिलांना, म्हणजे तुला सुद्धा आणि तुझ्या आईवडिलांना सुद्धा सगळ्या गोष्टी त्या म्हणजे मिळाल्यात. आईवडिलांचं स्वप्न तू पूर्ण केलंस. आणि इथून पुढं तू भविष्यामध्ये सुद्धा असं स्वप्न, म्हणजे जे आत गेल्यानंतर चांगले एक्झाम दे, तुम्हाला चांगले ट्रेड सुद्धा असतात. आणि आता तो आता इथं तुमचं जे बेसिक सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला एक फायदा पण झाला. तुमचं ग्राउंड पण आता समजा तुमचा आता तुम्हाला लेखीला जो अभ्यासक्रम असतोय टेक्निकलला, तो 11-12 आपण अभ्यासक्रम शिकवलेला त्यातलं सगळं असतंय का? आणि त्यातलं सगळं होतं का? म्हणजे तुम्हाला सगळं त्या 70 ते 75% म्हणजे 11वी-12वी मधलंच येते. आपण आता JEE नीट देतोय ते आपले इथे पण JEE नीटचा अभ्यास करून घेतात. बरोबर. मग त्याचं म्हणजे JEE नीट वालेच क्वेश्चन येतात. ह्यावेळेस JEE नीट वाले ना कमीत कमी 3 ते 4 आले. 11वी-12वी वाले सगळे बेसिक क्वेश्चन होते. आणि ते बेसिक आमचं चांगले झाल्यामुळे ना म्हणजे पेपर सोडवाय काही अडचण येत नाही. एकदम चांगला पेपर एकदम चांगली. किती होती ग्राउंडला? माझी फर्स्ट फर्ची होती. आणि मेडिकल पण जागे मेडिकल पण जागे फिट, त्यामुळे तुझं 100% काम झालं. आणि आता आपल्या कॉलेजची जी मुलं आहेत त्या मुलांचं 12वी सायन्सला मार्क असल्यामुळे मुलं आपली नर्सिंग टेक्निकला जास्त जातात. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये आर्मीच्या ट्रेड चांगले दिले जातात. आता जर मुलांना जर 12वी सायन्स नसेल किंवा काही नसेल तर मुलांना काय केलं जातं की आर्मी बेळगाव सेंटर दिलं जातं. तर तिथं आपली आर्मी बेळगाव सेंटरला एकही विद्यार्थी नाही, सगळे विद्यार्थी चांगल्या ट्रेडला दिलेले आहेत. म्हणजे जे चांगले सेंटर आहेत, म्हणजे साधारणतः तिथं बाबा ट्रेड चांगले आहे त्या सेंटरला आपल्या मुलांना पाठवलेलं आहे. कारण याचा फायदा काय,
की मुलांना आपण घेतलेली तयारी करून 12वी पडलेली चांगली टक्केवारीमुळे त्यांना चांगला स्कोप तिथं आत दिला जातोय पूर्णपणे. आणि हर्षद, तुम्हाला आता तुझं सेंटर कुठलं तुला दिलंय आता ट्रेनिंग? मला आता भोपाळमध्ये प्रवेशला भेटले. भोपाळमध्ये. तुम्ही आता किती जण आहे एकत्र? आम्ही एकत्र नाही, ह्याच अकॅडमीचे आम्ही सात जण आहे. ट्रेड पण चांगला तुम्हाला सगळ्यांना चांगला. खरंच म्हणजे तुम्हाला एक फायदा भविष्यात चांगला होतोय. आणि ह्या एवढ्या पट्ट्यामध्ये समजा विचार जर करायला गेलं तर मला वाटतं 12वी टक्केवारी मुलांना बऱ्यापैकी नसणार आहेत. म्हणजे बाहेरचे जे कॉलेज आहेत ते. मी आता जे बेसिक म्हणजे आता 10वीला माझ्या मित्रांमध्ये मी सगळ्यात कमी म्हणजे खाली होतो. बरोबर बरोबर. आणि आता 12वीला मी सगळ्यांच्या म्हणजे खूपच पुढे गेलास. हा, माझा त्याचा तुला फायदा नक्कीच झालेला. हा नक्कीच. आणि हे फक्त कशामुळे झालंय की मुलांनी 11-12 इथे केली, त्यांना टक्केवारी चांगली पडली. त्यांना आम्ही सांगितलं होतं की टक्केवारीचा पुढे फायदा काय होतो, मॅथ्स बायो फिजिक्स केमिस्ट्री काय विषय ठेवायचे, त्याचा पुढे तुम्हाला कोणत्या घटकासाठी फायदा होतो किंवा कोणत्या भरतीसाठी फायदा होतोय हे मुलांनी फॉलो केलं. आणि त्यांनी मुलांनी प्रतिशत ते अंमलात आणल्यामुळे मुलांना चांगला फायदा झाला आणि त्यांचं करिअर चांगलं, त्यांच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळाली. शासकीय गव्हर्नमेंट त्यांना जॉब मिळाला आणि त्यांना चांगले ट्रेडसुद्धा मिळाले. आज बघायला गेलं तर हे मुलांच्याकडे पाहिलं तर एवढा आनंद वाटतो की बाबा खरंच ह्या मुलांनी कष्ट केलं, सांगितलं अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि मुलं सक्सेस झाली. आणि हर्षद, तुला खरंच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तू असाच आणि मोठी प्रगती करणार 100% वाटतं तुझ्या बोलण्यावरून किंवा तुझ्या ॲक्टिव्हिटीजवरून. आणि तू करावीस. धन्यवाद.